मोठी बातमी पुण्यातनं दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे असं रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष आम्ही एकत्र राहतोय, मलाही वैयक्तिक वाटतंय एकत्रित यावं। याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील असंही सुनंदा पवार म्हणाल्या। भेटायला गेले ते सगळे फोटो समोर आले, पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येईल असं वाटतंय सगळ्याचं। एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा 84 संपूर्ण 85वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता, त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे। त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं। काही कार्यकर्त्यांची भावना आहे की कार्यकर्ते म्हणतात आता दोघी पवारांनी एकत्र आलं पाहिजे, पक्षांनी एक असलं पाहिजे, दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येते। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाहीये। मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ऍक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही। त्यामुळे राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे, त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील। या बाबतीत मला कुठं काही शंका वाटत नाही, पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत आम्ही करत नाही। पवारांच्या प्रचारात होतात, मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही एकत्र आले पाहिजे? नाही, केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। आज एक बातमी आली की अदानींच्या घरी दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली, म्हणजे स्वतः पवार साहेब असतील किंवा मग अजित पवार यांच्या पक्षातील मोठे नेते असतील एकत्र येण्यासंदर्भात। म्हणजे मला काही आयडिया नाही त्याची। म्हणजे अशा हालचाली झाल्या पाहिजेत, एकत्र आलं पाहिजे, सुरू झालं पाहिजे, असं काही ना काहीतरी कुठून तरी सुरू झालं पाहिजे असं। म्हणजे निकालानंतर एकदम सॉफ्ट भूमिका आहे ती अजित पवारांच्या विरोधामध्ये आपल्या 60 वर्ष ज्या माणसांनी राजकारणात काढलेली आहेत, ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले, शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही। त्यामुळे आम्हाला काय कळणार, हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवार साहेब म्हणजे। त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील, त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत। रोहितदादांचे काम आता खरं तर पहिलं प्रकृत वगैरे सगळे नवीन पक्षात नवीन मुलांना संधी दिली, रोहित दाराड पाटील असतील किंवा मग जानकर असतील, त्यांना संधी दिलेली, कशा प्रकारे बघता सगळे? नाही, खूप चांगला निर्णय घेतला। त्यात रोहितनी पुढे होऊन हे निर्णय घ्यायला लावले आणि रोहित पाटलांना त्यांनी एक चांगलं हे केले। नवीन मुलगा आहे, अगदी 24-25 वर्षाचं उमद नेतृत्व आहे, त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळालेली आहे। तर वेगवेगळ्या कम्युनिटीला पण। तर सुनंदा पवार यांचं वक्तव्य, दोन्ही पवारांनी एकत्रित यावं, कित्येक पिढ्यानपिढ्या आम्ही एकत्र नांदतोय, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावं, जशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे तशी माझी देखील आहे आणि सर्वच एनसीपीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं सुनंदा पवार म्हणाले आहेत। दोन्ही पवारांनी एकत्रित यावं, सुनंदा पवार यांचं हे मोठं वक्तव्य। पुण्यामध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत। प्रणाली, पवारांच्या कुटुंबातनं सुद्धा आता ही प्रतिक्रिया येते की दोन्ही पवारांनी एकत्रित यावं, काय सांगाल याबद्दल?
मुळातच आपण जर बघितलं तर पवार हे कुटुंब असं आहे की जे महाराष्ट्रातली जी काही मोजकी कुटुंब आहे, जी एकसंघ आहे, असं हे संपूर्ण कुटुंब होतं. साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी आपण बघितलं की अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून काही आमदार स्वतः सोबत घेतले. त्यानंतरपासून या कुटुंबामध्ये आपल्याला कुठेतरी फाटाफूट पडली अशी चर्चा रंगू लागली होती. तरी सुद्धा काही महत्त्वाच्या सणांना एकत्रित येताना हे सगळे दिसले आणि विशेषतः कालपासून या चर्चांना उधाण यासाठी आलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे, लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहे आणि त्यानंतर काल जेव्हा शरद पवार हे दिल्लीमध्ये त्यांचा 84वा बर्थडे साजरा करत होते, वाढदिवस साजरा करत होते, त्यावेळेला अजित पवार आणि त्यांचे सगळे खासदार, त्यांचे मंत्री, त्यांचे महत्त्वाचे जे आमदार आहे ते या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यांच्यामध्ये चांगली पाऊण तास चर्चा झाली, शुभेच्छांची देवाणघेवाण झाली आणि तेव्हापासून या सगळ्या चर्चांना जास्त उधाण आलेलं आहे. रोहित पवार हे कुटुंबीय आहेत आणि कुटुंबामधल्या आणखी एका व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे साहजिक आहे की येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे त्या फुटीला कौटुंबिक जर आपण बघितलं तर विरोध आधीपासूनच होता. कुटुंबामध्ये नाराजी होती. त्या नाराजीचा थोडासा फटका अजित पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळाला. विधानसभेमध्ये जरी त्याचा फारसा फरक पडलेला नसला तरी कुटुंब म्हणून आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरायला हव्या. बरं, प्रणाली थोडंसं थांबवते. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत आपल्यासोबत आता फोन लाईन वरती. अमोल मिटकरीजी, स्वागत पुन्हा एकदा तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. कालच आपण पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बोलत होतो आणि तेव्हाही तुम्ही म्हणालात की जर अजित पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला आले तर मग रोहित पवारांच्या पोटात दुखेल. मात्र आता रोहित पवारांच्या आईनीच केलेलं वक्तव्य आहे की दोन्ही पवार एकत्र यायला हवेत. रोहित पवारांच्या आईचं ते वक्तव्य आहे. त्याचं वक्तव्य कुठे आहे वैयक्तिक? संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे 3 असे फणा काढून बसलेले साप आहेत की ते दोघांना एकत्र येऊ देणार नाहीत. नंबर 1, आता प्रणाली कापसे ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं का 40 आमदार अजितदादांनी फोडून नेले. हे चूक थोडीशी मी याची दुरुस्त करतो. 40ही आमदारांचं असं म्हणणं होतं की हा पक्ष एकत्र राहिला पाहिजे, आपण सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे. म्हणून अजितदादांनी 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल सन्मुखानंद सभागृहामध्ये स्वतः म्हटलं होतं की आता मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, मला संघटनेची जबाबदारी द्या. त्याच्यानंतर सुद्धा 3 ते 4 महिने वेट अँड वॉच करावं लागलं अजितदादांना. त्यानंतर हेच 41 आमदारांनी तो निर्णय घेतला की नाही आपण सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे. आता या धर्तीवर आज त्या सुनंदा काकींचं जे वक्तव्य आलं, मला असं वाटतं त्यावेळेस तुम्ही का नाहीत बोलला असा की हे फूट पडायला नको, हे एकत्र असले पाहिजे? त्यावेळेस का भूमिका आल्या नाहीत तुमच्या? मग आता तरी कबूल करा ना की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्षमतेनं महाराष्ट्रात जर कोणी चालवू शकतं ते अजितदादा आहेत. त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं 41 आमदार परत निवडून आणून. आणि आता देर आहे दुरुस्त आहे तुम्ही असं बोलत आहात, पण तुमच्या भागात तुमच्याकडच्या लोकांना वाटतं का हे एकत्र आलं पाहिजे? मला वाटून नाही ना चालणार. त्या रोहित पवारला वाटलं पाहिजे, त्यांच्या त्या 3ऱ्या फळीतल्या प्रवक्त्याला वाटलं पाहिजे, गुलाबी जॅकेटच्या खाली गद्दारीचा काळा डाग म्हणणाऱ्या अमोल कोल्हेला वाटलं पाहिजे. या लोकांना नाही ना वाटत एकत्र आलं पाहिजे. तुम्ही बघा आज पोटछूड उठलाय त्या संजय राऊतांचा. म्हणून प्रश्न असा आहे की एकत्र यायचं असेल तर एक क्षेत्र अंमल अजितदादांचा, त्यांच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. तर आम्ही ते सगळ्या गोष्टी मान्य करू. म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना व्यक्त करतोय. अशा प्रकारे आता उशीर झालाय, मग आता सगळं हातापाळून निष्ठे आहे. आपली पण मुलं निवडून आली तर त्याच्यात त्यांना काय कुठं संधी आहे का नाही भविष्यात, याचा विचार करून जर ते वक्तव्य असेल तर त्याचं कोणी स्वागतच करणार नाही. नाही 1.5 वर्षापूर्वी काही झालं ते झालं. मात्र आता यापुढे एकत्र यावं अशी इच्छा आहे आणि ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्याला मी महत्व देते, इच्छेला आणि म्हणण्याला, आणि म्हणून ही इच्छा माझी देखील आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. काकींना प्रश्न आहे माझा, कार्यकर्त्यांची इच्छा आहे बरोबर आहे, तुमच्या मुलाची इच्छा आहे का ते बघा. तुमच्या मुलाला तर नको आहे. तुमचा मुलगा काय काय घाणेरड्या पद्धतीने बोलला त्याचं रेकॉर्ड आहे सगळं. कशा पद्धतीने अजितदादांवर टीका केल्या या गोष्टी आहेत. पण आता तुला त्यांच्या मुलाला आता सत्तेमध्ये वाटा हवा असेल, आता कुठं मंत्रीपद हवं असेल, उद्या 10 वाजता शपथविधी राज्यपाल भवनला आहे, तिथं राज्यमंत्री म्हणून वर्णी लागावी अशी इच्छा असेल आणि त्यावेळेस हे केलेलं वक्तव्य असेल तर याचा पक्ष पातळीवर निर्णय होईल. इतक्या लवकर मला वाटत नाही की कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना तुम्हाला आता कळल्यात का? बरं, पण पुढे त्या हेही म्हणतायत की मी कधी पवार साहेबांना कधी सांगायला जात नाही किंवा दादांनाही कधी हे सांगायला जाणार नाही, फक्त ही माझी इच्छा, कारण मी कधीच कुठल्या राजकारणाच्या व्यासपीठावरती सुद्धा नसते. पवार साहेबांच्या मनात काय असेल त्यांच्या पत्नीला कळत नाही, आम्हाला कुठनं कळणार आहे. त्यामुळे हे काही मी दोघांना सांगायला जाणार नाही. त्यांची एक प्रामाणिक सुनंदा काकींचं सामाजिक काम आहे, म्हणजे रोहित पवारांच्या आईचं.
त्यांच्या वडिलांचं कृषी विषयक काम आहे. पण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गेल्या 1 वर्षापासून ती दोन्ही माणसं आहेत, ते जनतेला भेटतायत. बरं. म्हणजे तुमचा राजकारणात इंटरेस्ट आहे, हां. तुमचे मूल चिरंजीव निवडून आले, तुम्हाला आनंद आहे. पण तुम्हाला हेही वाटतं की मागच्या पंचवार्षिक मध्ये आपल्या मुलाला जर काही तिथं मंत्रिपदाची कुठं संधी मिळाली नाही, मागं पवार साहेबांनी भाषणात सांगितलं की पुढचं नेतृत्व रोहित पवारांना करायचं आहे, म्हणजे कदाचित भविष्यात ते मुख्यमंत्री पदाची पण त्यांची यावेळेची स्वप्न असतील महाविकास आघाडीमध्ये. नंतर तुम्ही बघितलं जयंत पाटील साहेबांमध्ये त्यांच्यामध्ये काय वाद झाले. नंतर तुम्ही हे बघितलं की रोहित पाटलांना जाणीवपूर्वक पुढे नाही केलं गेलं. रोहित पाटील सक्षम आहेत प्रतोत्पदाकरता म्हणून पवार साहेबांनी केलेली निवड आहे, त्यात रोहित पवारचं काय योगदान आहे, त्याचा काय संबंध आला. त्याच्यामुळे कोणाही आईला असं वाटणं साहजिक आहे की माझा मुलगा मंत्री व्हावा. आणि आता कधी येतंय वक्तव्य, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आज वक्तव्य येतंय. बरं. आता करायचं होतं ना निकाल लागल्याबरोबर, हे असं नाही ना चालत. शेवटी पक्ष कार्यकर्ता म्हणून माझी भावना दोन्ही पक्ष एकत्र येण्याची आहेच, तो प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष थोडी पुढे जाणार आहे. सर्व कार्यकर्त्यांची एकदा अजितदादा भेटतील, बोलतील, त्यांच्या भावना काय लक्षात घेतील. गद्दारीचा काळा डाग म्हणजे म्हणण्यापर्यंत थोडक्यात काय तुमच्या जीवाला घसरणार. अमोलजी, थोडक्यात काय तुम्हाला सुनंदा पवारांचं वक्तव्य एवढं काही रुचलेलं नाहीये आणि तुमचं म्हणणं हेच की ते त्यांच्या आईचं वक्तव्य, रोहित पवारांचं हे मत असू शकत नाही किंवा नाहीच, असंच तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.